हॅलो स्टुडंट्स, आय स्पीक, आय से, आय टॉक याच्यावर ही कविता आहे. म्हणजे मी बोलू शकतो, मी सांगू शकतो, मी माझं म्हणणं मांडू शकतो. आता इथे वेगवेगळे प्राणी दिलेले आहेत आणि या वेगवेगळ्या प्राण्यांसोबत तो स्वतःची तुलना करतोय आणि प्लस तो हे पण सांगतो की प्रत्येक प्राणी बोलतोय, पण प्रत्येक प्राण्याच्या बोलण्याला एक आवाजाला एक नाव आहे. जसं कॅट्स पर, लायन्स रोअर, आउल्स हूट, बेअर्स स्नोर, क्रिकेट्स क्रिक, माईस क्विक, शिप बा, बट आय स्पीक. पण मी बोलू शकतो. हे सगळे प्राणी आहेत. कॅट मांजर आहे, लायन सिंह आहे, आऊल घुबड आहे, बेअर अस्वले, क्रिकेट्स, माईस, हे सगळे बोलू शकतायत पण ह्यांची नावं वेगळी. पण मी बोलू शकतो. मंकीज चॅटर, काउज मू, डक्स क्वॅक, पिजन्स कू, पिग स्क्विल, हॉर्सेस ने, चिकन्स क्लक, बट आय से. Flies hum, dogs growl, bats screech, owls howl, frogs croak, parrots quack, bees buzz, but I talk. तर आपल्याला माहीत नाही. आता हे सगळे प्राणी आपल्या अवतीभोवती आहेत. मी याचा अर्थ तुम्हाला त्याचे हार्ड वर्ड्स दिलेत, जेणेकरून तुम्हाला याचं नाव काय, कसं बोलायचं, कसं काढायचं सगळं शिकवते मी आत्ता. तर पटापट हे लिहून घ्यायचं वह्यांमध्ये, पाठ करायचं. पर म्हणजे मांजराचा गोड आवाज, रॉर म्हणजे सिंहाची जोरात डरकाळी, हुट म्हणजे घुबडाचा आवाज, स्नोर म्हणजे घोरणे, क्रिक म्हणजे किरकिर आवाज करणे, स्क्वेक किचकिच आवाज, बा म्हणजे मेंढीचा आवाज, चॅटर म्हणजे बडबड करणे, मू म्हणजे गायचा आवाज, क्वॅक बदकाचा आवाज, कू कबुतराचा आवाज, स्क्विल स्क्विल म्हणजे तीक्ष्ण किंकाळी किंवा ओरड, ने घोड्याचा आवाज, क्लक कोंबडीचा आवाज, हम मुणगुणणे, ग्राउल कुत्र्याचा गुरगुर आवाज, स्क्रीच कर्कश किंकाळी, हाऊल लांडग्याच्या रडण्यासारखा आवाज, क्रोक बेडकाचा आवाज, स्क्वॉक पोपटाचा मोठ्याने आवाज, बज मधमाशीचा भुणभुण आवाज, स्पीक बोलणे, से सांगणे, टॉक म्हणजे संवाद साधणे. आता हे झाले सगळे अर्थ. आता इथे प्रश्न काय विचारलाय की रीड व्हॉट दे आर सेईंग वेन दे मेक दॅट साऊंड. म्हणजे ते उगाच ओरडत नाही ना, त्यांना काहीतरी म्हणणं मांडायचं असतं. आता इथं ती काय म्हणते, कॅट बघा, आय एम सो वॉर्म, आय एम सो हॅपी, मला उबदार वाटतंय, मी खूप आनंदी आहे. आऊल म्हणजे घुबड म्हणते, इट इज नाईट, आता रात्र आहे. नाव आय कॅन फ्लाय म्हणजे मी आता उडू शकतो. घुबडाचं माहिती आहे ना तुम्हाला, त्याला दिवसा काही दिसत नाही फारसं, पण रात्री त्याला एवढं छान दिसतं आणि मस्त विहार करतो. आता इथे हा अस्वल काय म्हणतोय, आय वॉन्ट लॉट्स ऑफ हनी. अस्वलाला मध आवडतं माहिती आहे ना, तो म्हणतो मला खूप सारं मध पाहिजे. वेअर आर यू माय फ्रेंड. आणि आता इथे हा कोल्हा म्हणतोय, लांडगा बोलतो, कुठेस तू मित्रा. आता इथे यांनी सांगितलं, इथे कसं प्राणी बडबड करतायत की नाही, काहीतरी म्हणणं मांडतायत. तर हे जे प्राणी आहेत, लायन, माऊस, शीप, मंकी, हॉर्स, डॉग, फ्रॉग, बी, हे काय बरं म्हणत असतील. आपण थोडंसं इमॅजिन करायचं का, कल्पना करायची का. चला आपण कल्पना करू. लायन काय म्हणत असेल, आय एम द किंग ऑफ द जंगल, मी या जंगलाचा राजा आहे. डू नॉट कम नियर मी, माझ्याजवळ यायचं नाही बरं का. माऊस काय म्हणत असेल, आय एम स्मॉल बट फास्ट, मी छोटूसा आहे पण मी खूप जोरात पळतो. प्लीज डोंट कॅच मी, मला पकडू नका बरं का. शिप काय म्हणत असेल, आय एम हंग्री, आय लाईक ग्रीन ग्रास, मी खूप भुकेली आणि मला हिरवं गवत पाहिजे खायला. मंकी म्हणतोय, आय वॉन्ट टू प्ले, मला खेळायचंय. गिव्ह मी अ बनाना, मला केळे द्या बरं. हॉर्स काय म्हणत असेल, आय कॅन रन व्हेरी फास्ट, मी असा धावू शकतो ना. लेट अस रेस, चला माझ्यासोबत कोण स्पर्धा करतंय. डॉग काय म्हणतोय, आय विल गार्ड द हाऊस, मी या घराचं संरक्षण करतो. आय एम युअर फेथफुल फ्रेंड, मी तुमचं विश्वासू मित्र आहे बरं का. फ्रॉग काय म्हणत असेल, इट इज रेनिंग, आता पाऊस आहे. आय लाईक द पॉन्ड, मला तळं खूप आवडतं. बी काय म्हणत असेल, आय एम कलेक्टिंग नेक्टर, मी मध गोळा करतीये. आय मेक स्वीट हनी, मी आणि छान, तो म्हणतोय छान मध तयार. नेक्टर म्हणजे तो फुलांचा रस असतो ना तो. आता इथे तिसरा प्रश्न काय बघा, रिराईट द लाईन्स ॲज शोन. फर्स्ट स्टँजामध्ये कॅट्स पर, अ कॅट पर्स. सेकंड स्टँजामध्ये मंकी चॅटर, मंकीज आर चॅटरिंग. थर्ड स्टँजामध्ये फ्लाईज फ्लाईज वेअर हमिंग. आता या ओळी तुम्ही पुन्हा लिहायच्यात. याच्यामध्ये काय केलं सांगते, कॅट्स पर, इथे कॅट्स
एक कॅट म्हटलं की पर्स येणार आणि अनेक कॅट असेल तेव्हा फक्त पर येणार बरं का बाळांनो. आणि मंकी चॅटर आहे तर मंकीज आर, अनेक मंकी केलं तर काय मंकीज आर चॅटरिंग, ते गोंधळ घालतायत. फ्लाईज अनेक आहेत तर फ्लाईज हम, तर फ्लाईज वेअर हमिंग. जेव्हा आय एन जी प्रत्यय लावायचा आहे तेव्हा इथे वॉज, आर, वेअर अशी क्रियापदं लावणं गरजेचं असतं. आता इथे बघा, यूज युअर इमॅजिनेशन. लायन, आय एम द किंग ऑफ द जंगल. माऊस, आय एम स्मॉल बट क्लेवर. प्राण्याने स्वतःचं वाक्य घेतलं आपण. शिप म्हणते आय गिव्ह यू वूल. मंकी म्हणतो आय लाईक टू जम्प अँड प्ले. हॉर्स, आय कॅन रन व्हेरी फास्ट. डॉग म्हणतो आय गार्ड युअर हाऊस. फ्रॉग, आय लिव्ह नियर वॉटर. बी, आय मेक स्वीट हनी. आता इथे क्वेश्चन 4 आहे, फ्रॉम पेअर्स राईट कम्प्लीट कॉन्व्हर्सेशन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. यू मे यूज सम ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. आता इथे बघा, हे प्राणी आहेत, हे काहीतरी बडबडत आहेत. यांनी काय काय वाक्य घेतली आहेत? हॅलो, सॉरी, रॉंग नंबर, प्लीज गिव्ह हर मॅसेज, प्लीज आस्क हिम टू रिंग मी अप. म्हणजे काय बघा, सॉरी रॉंग नंबर म्हणजे हा चुकीचा नंबर तुम्ही डायल केला आहे. प्लीज गिव्ह हर मेसेज म्हणजे तुम्ही माझा संदेश त्यांना देता का. प्लीज आस्क हिम टू रिंग अप म्हणजे रिंग मी अप म्हणजे मला त्याला फोन करायला सांगा. प्लीज स्पीक अ लिटल लाऊडर, जरा थोडा मोठ्याने बोलता का. मे आय नो हुज कॉलिंग, मला कळू शकेल का कोण बोलतं आहे, कोणी फोन केला आहे. स्पीकिंग म्हणजे मी बोलतो आहे. हिअर म्हणजे हो आहे मी इथे. आता हे सगळे संवादात आपल्याला वाक्य टाकायची आहेत. तर आपण पहिलं सिच्युएशन करूया. इज युअर फादर ॲट होम. कॉन्व्हर्सेशन कोणाकोणामध्ये आहे बघा. पहिलं कॉन्व्हर्सेशन हा वुल्फ आहे आणि ही मेंढी, या दोघांमध्ये बरं का. इज युअर फादर ॲट होम म्हणजे तुझे वडील घरी आहेत का. हॅलो, इज युअर फादर ॲट होम, तुझे वडील घरी आहेत का. तर शिप म्हणते हॅलो, सॉरी ही इज नॉट ॲट होम, ते घरी नाही आहेत. तर मग वुल्फ म्हणतो मे आय नो हुज कॉलिंग, मला कळेल का कोण बोलतं आहे. दिस इज फॉक्स स्पीकिंग, तर ती काय म्हणते फॉक्स बोलते. प्लीज आस्क हिम टू रिंग मी अप, त्याला सांग बरं का मला फोन करायला. तर ती म्हणते शुअर आय विल टेल हिम, मी नक्की त्यांना सांगेल की तुम्हाला फोन करायला. ते झालं कॉन्व्हर्सेशन. सेकंड सिच्युएशन आहे कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज. आता इथे उंदरांचं कॉन्व्हर्सेशन आहे. रॅट 1 काय म्हणतो हॅलो कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज. तर रॅट 2 म्हणतोय हॅलो मे आय नो हुज कॉलिंग, मला कळेल का कोण बोलतोय. रॅट 1 म्हणतो दिस इज माऊस स्पीकिंग, तो म्हणतोय माऊस बोलतोय. मग रॅट 2 म्हणतोय सॉरी पिटकू इज नॉट हिअर राईट नाऊ. रॅट 1 बोलतोय की प्लीज गिव्ह हर अ मॅसेज, माझा संदेश देशील का त्याला. तर रॅट 2 म्हणतो येस शुअर आय विल गिव्ह हर युअर मेसेज. आता सिच्युएशन 3 बरं का. इज दॅट मिसेस लायन. आता इथे कोणाकोणाचे हत्ती आणि लायनचं कॉन्व्हर्सेशन आहे. हॅलो, इज दॅट मिसेस लायन, लायन बोलत आहेत का. तर हत्ती म्हणते येस दिस इज मिसेस लायन स्पीकिंग. प्लीज स्पीक अ लिटल लाऊड, जरा मोठ्याने बोलता का. ओके, हाऊ कॅन आय हेल्प यू, मी काय मदत करू शकतो. सॉरी रॉंग नंबर, हा चुकीचा नंबर दाबला गेला आहे. दॅट्स ओके, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. आता मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.